हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही बघताय नेचर प्लेस म्हणजे ॲक्च्युली माझ्या दिरांनी घेतलं आहे फार्म हाऊस आणि खूप सुंदर आहे. तर आम्ही तिथे गेलेलो आणि मी म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते. तर खूप सुंदर फार्म हाऊस आहे कर्जतला. स्टेशनपासून जवळपास 15 to 20 मिनिट्स आहे आणि 3 BHK विला आहे. आणि तुम्हाला सिंगल हवा असेल तर सिंगलसुद्धा भेटेल किंवा पूर्ण 3 BHK विला हवा असेल तर पूर्ण ग्रुपसाठी, मोठ्या ग्रुपसाठी सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. तर तुम्हाला जर हा घ्यायचा असेल तर नक्की खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि इथे येण्यासाठी जर तुम्ही बाय रोड येत असाल तर एकदम इझी आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही ट्रेन येत असाल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला ऑटो वगैरे पण बुक करून देतील ते. आणि तुम्ही इझिली फार्म हाऊसला पोचू शकता आणि तुमच्या ग्रुपबरोबर मस्त एन्जॉय करू शकता. तर नक्की इथे व्हिजिट करा. आणि इकडचं जेवणसुद्धा खूप टेस्टी आहे, ब्रेकफास्ट वगैरे म्हणजे आम्हाला स्पेशली खूप आवडला. आम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेतला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. आणि तुम्ही जर गेलात तर नक्की आपल्या मी मराठी मुलगी यूट्यूब चॅनलचं नक्की नाव सांगा, म्हणजे नक्की डिस्काउंटसुद्धा भेटेल थोडंसं. तर नक्की विजिट द्या आणि एन्जॉय करा. कारण आता वेकेशन्स येतात, म्हणजे क्रिसमसच्या सुट्ट्या येतील, 31st येतील. तर 31st वगैरे सेलिब्रेट कराल तुम्ही नक्की जा. तर कसं वाटतं आहे तुम्हाला ते पण सांगा. आणि आम्ही किती एन्जॉय केलं ते पण नक्की बघा. आम्ही तर बार्बिक्यू वगैरे पण सगळं मस्त एकदम केलं. तर नक्की जावा आणि विजिट करा. बाय बाय. तर आम्ही आता निघालेलो आहे आणि ऑन द वे आहोत. तर मी व्लॉग उशिरा स्टार्ट केला. तर हे आमचे निघालो, आम्ही 2 गाड्या घेऊन निघालेलो आणि प्लस 2 बाईक पण होत्या, म्हणजे 2 जण ऑफिसमधून आले डायरेक्टली. तर आम्ही गाड्यांमधून आलो सगळ्या मुलांना घेऊन. नितेशला सुट्टी होती आणि अजून एक दीर होते तर ते पण ऑफिसवरून आले. सगळ्या मुलांना स्कूलमध्ये वगैरे वरून आल्यानंतर आम्ही दुपारी निघालो. आणि पुढे बघतच राहा तुम्ही काय काय मजा करतो आहे. आणि इथे संध्याकाळ झाली आणि आम्ही पूलमध्ये जायची तयारी करते. आणि हे माझे दीर आहेत तर ते घाबरत होते कारण पाणी खूप चिल्ड आहे आणि ते बोलतात मी नाही आहेत, खूप थंडगार आहे पाणी. तर नितेशने त्यांना उचलून डायरेक्टली पाण्यात टाकत होते. तर नंतर ते बोलले नको, मग मी घाबरतो म्हणून नाही टाकलं. आणि आम्ही एवढी मस्ती करत होतो, गेल्या आमची मस्ती सुरू झालेली. आणि आम्ही आता नितेश दुसऱ्या दिराने चाललं आणि त्याला असं वाटत होतं सगळ्यांनी भिजावं, पण पाणी खरंच खूप थंड होतं. पण मुलं ऐकत नव्हते आणि मुलं तर गेलेच पाण्यामध्ये. आणि हे बघा इथे त्यांची कशी मस्ती चालू आहे. आणि नितेशने पटकन उचलून त्यांना टाकलं, पण नंतर नाही टाकलं पाण्यामध्ये कारण ती लोक तयारीमध्ये नव्हते. परत त्यांनी कॉस्ट्यूम पण घातला नव्हता आणि त्याच्यामुळे मग मुलांबरोबर नितेश गेला. कारण लहान मुलं आहेत तर त्यांच्यावर कोणतरी पाहिजे म्हणून त्यांच्यावर नितेश गेला. आणि आमचंसुद्धा प्लॅन होतं जायचं, पण बाकी कोण आलं नाही. पण मी तर गेली, मी आणि एक ताई आहेत त्या गेल्या, पण त्या पण लगेच आल्या कारण पाणी खूप चिल्ड होतं. आणि इथे जॅकला मोकळं मैदान भेटलंय, मस्त फिरतोय. अजिबात त्याची यायची इच्छा नाही, मस्त मागे बिगे पूर्ण फिरून आलाय तो. काय काय आहे काय नाही सगळं बघून आलं आमच्या आधीच. तर आम्ही इथे सगळे आहोत आणि मुलांबरोबर नितेश गेलाय. तर आता मी पण जाईन थोड्या वेळाने. आणि बाकी कोणीही भिजलं नाही, मी, नितेश आणि सगळी मुलं भिजली कारण आलो आहे तर एन्जॉय करायचं आहे की नाही. तर नितेश आल्या लगेच माझा फोन घेतला आहे गॅलेक्सी आणि डायरेक्ट पाण्यामध्ये, कारण तो वॉटरप्रूफ असल्यामुळे मग तो गेला डायरेक्ट पाण्यामध्ये घेऊन. मला तशी भीती वाटत होती कारण माझं हे फर्स्ट टाईम होतं पूलमध्ये डायरेक्टली फोन. मला असा जीव वर खाली होत होता, पण तो मला नको घाबरू, वॉटरप्रूफ आहे काय टेन्शन नाही. तर मस्त व्ह्यू दिसतोय बघा अंडर वॉटर, किती मस्त वाटतं. आणि एकदम क्लिअरिटी एवढी सुंदर आहे ना या फोनची, खूप छान. आणि त्याचं शूट चाललेलं तो तेच पूलमध्ये थोडं एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो कारण सगळ्यांना थंडी भरलेली आणि मुलांना सर्दी वगैरे होईल म्हणून आम्ही आलो. तर पुढे तुम्ही असंच बघत राहा आम्ही काय काय मजा करतोय. अजून खूप मजा बाकी आहे. आणि ह्या रिसॉर्टला नक्की व्हिजिट द्या. पूल पण खूप क्लीन आणि नीट आहे आणि खूप छान आहे. आणि आजूबाजूला पूर्ण तुम्हाला सकाळचा व्ह्यूसुद्धा दाखवेल. सकाळी एकदम गार. आणि हे बघा ताईसुद्धा शिरली आहे आणि त्यांना वाजते थंडी. आणि मी सुद्धा आतमध्ये गेलेली आहे पाण्यामध्ये ऑलरेडी. तर पाणी खूप जास्त चिल्ड होतं. आणि तुम्हाला मी या रिसॉर्टचा नंबर वगैरे पण देईल. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जाऊ शकता, बुकिंग करू शकता. आणि जर तुम्ही ट्रेनने येणार असाल ना तर तुम्हाला ऑटोसुद्धा भेटतील. जर नाही भेटलं तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ते रिक्षासुद्धा अरेंज करून देतील रिसॉर्टपर्यंत. आणि आम्ही सगळे ना भिजलो आहे तर सगळ्यांनी चेंज वगैरे केलं आणि आम्ही बघतोय चहाची वाट.
ॲक्च्युली आम्ही लवकर जाणार होतो पण आम्हाला थोडा उशीर झाला पोचेपर्यंत. आम्ही थोडं थांबत गेलो, हे घे ते घे, त्याच्यामुळे. तर आम्ही आता मस्त चहा एन्जॉय करू. तर तुम्ही पण या आमच्याबरोबर थोड्या वेळाने चहा प्यायला. तर नक्की बघा आम्ही काय काय मस्ती करतो. त्यांच्या मुलांना तर खूप मजा झाली कारण खूप दिवसांनी सगळे एकत्र आलेत. गणपतीनंतर आम्ही आत्ता सगळे एकत्र आलो आहे. तर खूप मजा येते. तर तुम्ही नक्की पूर्ण व्लॉग बघा आणि नक्की कमेंटसुद्धा करा की कसा वाटला. तू जरा साईडला, तिला लागेल अजून साईडला. ऍड आली, ऍड दोन तशीच थांब, हलायचं नसतं ऍड आल्यावर. तर इथे मस्त कांदा भजी आणि चहा आले आणि एवढी टेस्टी कांदा भजी होती. तर टेस्टच मस्त होती एकदम. तर आम्ही सगळे तुटून पडलो आहे कारण सगळे भिजलेले, म्हणजे आम्ही भिजलेलो त्याच्यामुळे आम्हाला भूक लागलेली सगळ्या मुलांना आणि असंही सगळ्यांना भूक लागलेली. तर आम्ही सगळे तुटून पडलो आहे आता भजीवर. तर बघा पुढे इथे आमची चहा आणि भजी खाऊन झाली आणि आता चालू आहे बार्बिक्यूचं प्रिपरेशन. तर बार्बिक्यू आहे आणि ते पेटवायला थोडा वेळ लागतो कारण प्रॉपर पेटल्याशिवाय चिकन प्रॉपर होत नाही. तर आम्ही चिकन करणार होतो बार्बिक्यू. आणि हे बघा इथे शेकोटी करतात कारण लिटरली खूप थंडी आहे. प्रत्येकाने स्वेटर कान टोपी घातले, तुम्ही बघतच असाल. आणि हे बघा आता इथे सगळी तयारी काय चाललंय. आणि चिकनला मसाला नाही आणला नाही, बार्बिक्यू आहे अजून भेटेल ना इथे गवत भेट. ए लांब असा लांब पटकन पडाल त्याच्या. इथे घ्या नाही, तिकडचं घ्या ना हे खेचून. ते पण तिकडे सुकलेलं गवत. हे कुठून आणलं तुम्ही. नितेश इकडे बघ, नितेश वहिनी इकडे फोटो काढतो तुमचा. हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही सकाळी निघालो पण दुपारी दुपारी आम्ही निघालो आणि मी शूट नाही केलं कारण सगळी गडबड होती. जॅकला पण आम्ही घेतला बरोबर. तर आम्ही कुठेतरी आलो आहे. तर माझ्या धीरांनी फार्म हाऊस घेतलं आहे कर्जतला. तर आम्ही कधीपासून प्लॅन करत होतो यायचं. तर फायनली प्लॅन झालं आहे आणि आम्ही जेवढे जण पॉसिबल होतो तेवढे जण आलो आहे. तर हे बघा इथे बॅक साईडला हे बघा फार्म हाऊस आहे आणि आम्ही सगळे आलो आहे मस्त. आणि थोडा उशीर झाला येता कारण एक वस्तू घेत आलो, ब्रेक घेत. तर त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आम्हाला यायलाच. ऑलमोस्ट 5 वगैरे वाजले. आणि त्याच्यानंतर मग आत्ता चहा आणि भजी खाल्ली आम्ही, मस्त कांदा भजी. ते पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि आता जेवणाची सुद्धा ऑर्डर दिली आहे. आणि नितेशला तर तुम्ही बघितलं एकदम एक्सायटेड बार्बिक्यू लावतोय तो. तर चिकनसुद्धा आणलं आहे पण आम्हाला माहिती नव्हतं इथे मसाला वगैरे आहे की नाही आहे. आणि आमचं बोलणं पण नाही झालं. आणि नंतर इथे आलं कळलं की मसालाच नाही आहे. आणि म्हणजे मसाला मीठ आहे फक्त, बाकी काहीच नाही आहे. तर चिकनला लावायला लागेल मसाला वगैरे कारण बार्बिक्यू करायचं म्हटलं की मसाला वगैरे लागेल. तर त्याच्यामुळे मग आता या लोकांना एक तर चिकनच खूप मुश्किलने हे लोक गाडीवर जाऊन घेऊन आले. आणि आम्हाला माहिती असतं तर आम्ही आधीच घेऊन आलो असतो. आम्हाला वाटलं इथे जवळपास भेटेल. तर लवकर इथे शॉप बंद होतात गाव असल्यामुळे. तर आम्ही आणि उशिरा गेलो, टाईमपास करत बसलो गप्पा मारत आणि उशिरा गेलो. त्याच्यामुळे तेव्हा मी घेऊन नाही आलो. आणि आता परत ही लोक गेले चिकन आणायला. चिकन आणलं आणि मसाला वगैरे विसरले. आता परत मसाला वगैरे आणायला गेले, आलं लसूणची पेस्ट वगैरे. तर ते आता आणतील. आणि नितेश इथे बार्बिक्यू लावलं आहे तर तोपर्यंत आम्ही मॅरिनेट करून मग लावू. तर तुम्ही पण बघत राहा, स्टे ट्यून. तर असं आहे, ही एंट्री आहे आणि त्या साईडला गेट आहे. ते मी तुम्हाला उद्या सकाळी त्याचा व्ह्यू दाखवेन. आणि इथे आमच्या गाड्या पार्क आहेत. तर हे बघा आम्ही सगळ्या 2 गाड्या घेऊन आलो आहेत. तरी अजून एक फॅमिली नाही आहे त्याच्यामुळे, नाही तर अजून एक गाडी आणायला लागली. कारण एवढे सगळेजण नाही बसणार. परत अजून बरेच जण बाकी आहेत. आम्ही जेवढे पॉसिबल होतो तेवढं आले. वेद काय करतोय, वेद काय करतोय. शिवांश हाय कर ब्लॉग मध्ये. हाय बोल. ए ससोबा ब्लॉग करतोय. हे हात बघतायचा. हे हाय कर, हॅलो कर, इकडे कर ना, इकडे बघतात. शिवांश पळाला तो तिकडे. तर हे बघा असं इथून एंट्री आहे आणि इथे आम्ही गाड्या पार्क केल्यात. आणि इथे आहे मस्त पूल, छान एकदम. पण एवढं चिल्ड वॉटर आहे. आणि आम्ही थोडं सगळेजण नाही आले कारण पाणी थंड, पण मुलांना कंट्रोल होत नव्हतं. त्याच्यामुळे नितेश आणि मी सगळ्या मुलांना घेऊन गेलो पूलमध्ये.
आणि हे बघा मस्त वाटतंय. त्याच्यानंतर इथे हे बघा मुलं खेळतात. हाय बाय. लाईट आली नाही आली काय बोलला तो. हॅलो थंडी वाजते. जॅकी कुठे आपला. आणि इथे सुद्धा काम बाकी आहे अजून. वेद 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 तो बॉल आण. तो तिकडे बॉल आण. तो बघ बॉल जा आण जा 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 आण बा. अरे इथे बघ ना. त्याच्यानंतर हा एक रूम आहे. आणि चिंगी चिंगी बाबा पेटेल का आज बार्बिक्यू. नक्की तिकडून बघ सुपरवायझर. हो 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 हो. साफसफाई साफसफाई चालू आहे. हो संध्याकाळची जळमट नाही काढायची. डोक्यावर आले. हो होईल का आज. प्रयत्नार्थी परमेश्वर. शी नाही खाऊन त्याच्यावर बसा प्रत्येकाने. तेल नाही आहे एवढंच तेल नाही. आपल्याला तेल लागणार नाही. आपल्याला ते मॅरिनेटलाच तेल लागेल. पण जास्त नका टाकू ना. बस झालं थोडं तेलाने पण. तू चुपा बस. हो ऐकलंय का. तो पत्रा जास्त तापेल. जास्त पण नको आक. हा काढू का. अरे आणले कोणी ते. अजून गेलेत ते लोक कुठे. असं नाही पेटवायचं. निखाऱ्यांवर ते करायचं. हे असं जर ह्याच्यावर केलं तर चिकन जळून जाईल पूर्ण. तुम्हाला 12 वाजता खायचंय ना. गुरुवार आहे आज. हा मग वेट कर. इकडे इकडे बघा. मला तुमचा फोटो काढायचा. इकडे 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 बघा ना. केसावर मस्त. हे बघ प्रयत्नार्थी परमेश्वर. जाऊ दे प्रेरणा वेणीनं बघा 1 मिनिट. तर इथे सगळे प्रयत्न करतात बार्बिक्यूचे. ते चारकोल आहेत ते चांगले कडक गरम होण्यासाठी. आणि आम्ही चाललं आहे आमचं फोटो सेशन. म्हटलं करा जे काय करायचं. कारण चिकन मला माहिती होतं मलाच करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मग आम्ही आधी फोटो काढत बसलो. आणि म्हटलं ह्यांना तुम्ही म्हटलं करा. आणि आता आम्ही चिकन मॅरिनेट करतो. तर इथे जेवढे मसाले वगैरे भेटले त्याच्याने आम्ही मॅरिनेट केले. पण चिकन बार्बिक्यू एवढं मस्त झालेलं. सगळ्यांना आवडलं आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. तर हे बघा आम्ही सगळे वाट बघतोय. आणि हे मार्गशीर्ष महिन्याच्या आधीच आहे. नाहीतर तुम्ही असं बोलाल की गुरुवारी रात्री 12 वाजता तुम्ही चिकन कसं खाल्लं. तर हे आदल्या महिन्याचं आहे. मग या महिन्यात तुम्हाला तो व्लॉग येतो. तर हे बघा सगळे वाट बघतात. आणि इथे वाट बघून आम्ही डान्स स्टार्ट केला. एन्जॉय करा आमचा डान्स.
पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही, जरा पास आओ, जरा पास आओ। लपेटे हुए, हो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ, जरा पास आओ, जोरात बोला, जोरात. वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा, क्या हुआ. का दिल जिस दिन तुम्हें, हाँ आता है तो, क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा. नानी जोरात बोला ना. वेसाची पारू नेसली गो नाव सारा, वेसाची पारू नेसली गो नाव सारा, जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पूजेला, जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पूजेला. हॅलो सोन्याचा मान देवाला दर्याचा, नको दर्याला नको उजाड पाडू घराला, आज तुनाचे दिसाला. बजावला माझे वेसावचे तुझा नकवा बघ कसा सजलाय, तुला आनंद मनाला जायलाय, आज पुनवेचे दिसाला. हातात घालीन
आपल्या लग्नाचे दिसाला हवस करून देवाला नभरी नेसली गोनाव सारा ती करत तापतं मला पण एकदा लागलं. आम्ही नवीन नवीन आणलेलं ना आडवच केलं हा ना ते पण ते खायला मग प्रॉब्लेम. कामपीठ तुम्हाला म्हणून तुम्हाला ना आधीच तिथे जाऊन बसा. हे पोलीस बाजूला रस्सा सुकं वाटत या जेवायला सगळ्यांनी. ताई बघू काय काय ते तुझ्या फॉर्मचं नाव सांग. फॉर्मचं नाव काय? नेचर ब्लिस. कुठे पण ते कर्जत ना. हे किती वाजले पण किती वाजले किती? 12:30. शुक्रवारची वाट ताई ताई. गुड नाईट. गुड नाईट सगळ्यांना. ए परत आला भाऊजी. तुम्ही मारा ना त्याला. सारखं बाहेर काढताय. नाही बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे. खराटाने मारा. नाही कानात जाईल कानात जाईल. ओ वहिनी पोटका पकडला. कसं आहे दाखवू तुम्हाला पिक्चर. अरे तोच काय ते पण सारखा. शी आणि ते कडीला का लावू. ते तिघ बाहेर त्यांना ना रात्री तिथे भारते आला म्हणजे तिकडे जाऊन गप्पा मारतात. ते बघ ते बघा. हे बघ इकडे. हे बघ त्यांना भारते आला. ओ चला आतमध्ये.
हाय फ्रेंड्स, तर मस्त झोप झाली आणि गुड मॉर्निंग झाली आणि सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि मी सकाळी 6ला उठली आणि सगळ्यांना उठवलं, म्हटलं म्हणजे माझ्या जावांना चौघी पण आम्ही उठलो आणि आम्ही गेलो वॉकिंगला. मस्त थोडंसंच गेलो पण त्या थोडं डोंगरापर्यंत गेलेलो, पण खूप छान वाटलं. आणि सकाळी हे बघा किती बाष्प आलं आहे, पूर्ण गाडीवर बाष्प होतं आणि एवढं चिल्ड होतं ना, म्हणजे क्लायमेट म्हणजे मस्त वाटत होतं. धुकं नव्हतं पण असं छान वाटत होतं. आणि लिटरली स्विमिंग पूलमध्ये ना पूर्ण अशा वाफा निघत होत्या अशा मस्तपैकी, म्हणजे एवढं थंड पाणी होतं. मी तुम्हाला दाखवतेच, तुम्ही बघा. अक्षरशः असं पाण्यावरून आहे ना अशा वाफा दूर असं म्हणजे वाफा जात होत्या. एवढं थंड पाणी होतं म्हणजे तुम्ही हात पण घालू शकत नाही, फ्रीजरसारखं पाणी होतं. आणि हे बघा तुम्ही बघू शकता एवढं मस्त क्लायमेट आहे. तर आमची मस्त रात्री झोप पण खूप छान झाली. अर्धे जण हॉलमध्ये झोपले आणि बाकीचे 3 बेडरूममध्ये आम्ही 3 जण म्हणजे तीन फॅमिली झोपलेले. आणि नानी वगैरे सगळे बोलले आम्हाला रूमवरती नाही, आम्ही खाली झोपायचं. तर मस्त गाद्या बिद्या टाकल्या आणि मस्त झोपल्या. आणि सकाळी उठून आम्ही मस्त वॉकिंगला सुद्धा गेलो. तर हे बघा काय मस्त क्लायमेट आहे, एकदम थंड. नक्की जा आणि एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर. आणि आम्ही आता वॉकिंगला चाललो आहे. हे बघा अजून एक जावा आहे, ती येत होती फ्रेश होऊन, ती थोडी उशिरा उठली. तर आम्ही मस्त तर चाललो आहे वॉकिंगला आणि छान वाटलं, मस्त वाटलं. तर आम्ही आता थोड्या वेळाने निघू, ब्रेकफास्ट करू. हाय करा सगळ्यांनी, हाय. ओ वहिनी उतरा पटापट. आरुष नानी जा ना इथे. हॅलो, हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉग तुमचा होतोय सुरू पूलमधून. आता आम्ही सकाळी लवकर उठले, वॉकिंगला पण जाऊन आलो, तो पण मी व्हिडिओ टाकते. मग खूप छान वाटत होतं सकाळी एकदम बाष्प आलेलं. पाणी एवढं गार आहे ना, सगळे घाबरले आहेत थंड पाण्यामुळे. तर मस्त पाणी गार झाले बघा, सगळे उतरलेत. तर मस्त आम्ही आता मजा करतोय. तर तुम्ही पण आमच्याबरोबर राहा, स्टे ट्यून. हा उतरा लवकर उतरा. काय नानी इकडे रे, तुम्हाला पण काढणार मी. लवकर या नाही ते काय काढली, काच काढली नाही, ते काच काढली. हाय बोल.
बाय बाय. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी फार्म हाऊसला लवकर या. आणि ऐक ना, रात्री किती थंडी वाजून जातं ना, किती गरम होतं. थांब बाबू मागे हो, काकांना दिसत नाही ना. पाणी थंड पाहिजे स्विमिंग पूल. चला बाय. हे बाळा सावकाश. ए चल चल. हा चला. काच कर बंद मग. हा फुल करा, गरम वाफ येते बघ. थोडं फुल करा. मागून कर ना तुम्हाला.